स्वागत आहे राईड विथ ब्लॅक डेव्हिलच्या या एपिसोडमध्ये. आणि आज आमचा प्लॅनिंग झालेला आहे नाणे घाट आणि रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो पाहण्यासाठी. आता सकाळचे वाजले 7 आणि गोविंद आला मला पिकअप करायला आणि आता आम्ही आहे नाशिक फाट्याला. साधारणतः मी 2 तासामध्ये पोहोचेल आणि तिथून मी तुम्हाला एक्सप्लोर जेवढं पण करेल त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल. आता रस्त्यात काय काय घडामोडी होतात ते दरवेळी ॲक्शन होत राहतात, यावेळेस पण काहीतरी ॲक्शन नवीन होईल. कारण की गोविंद मला म्हणतो की यावेळेस आहे ना म्हणजे या रूटला त्याची गाडी सारखी बंद पडते. तुम्ही भीमाशंकरचा जर व्हिडिओ बघितला त्यामध्ये पण तुम्हाला तेच दिसलं असेल की गाडी बंद पडली आहे. आता गोविंद म्हणतो की यावेळेचं काय गाडीला काय झालं वगैरे नाही का, म्हणजे काय विषय वगैरे झाले तर तो म्हणतोय की बाबा तू हँडल कर. तर त्याला म्हणलं भाऊ चल तू जे होईल तो देखा जायगा. पूर्णपणे ट्रॅफिक, चाकणचा मेन सिग्नल इकडं सकाळ सकाळ असेच म्हणजे आपण जो टाईम वाचतो तो इथं टाईम घालवायला येतो तसं म्हणाय गेलं तर. नेहमीप्रमाणे काण झालेलं आहे. गोविंदाच्या गाडीच्या ॲक्सिडेंटची केबल तुटली तर मी एक 10 किलोमीटर गाडी अशीच वडत आणलेली आहे. पूर्ण हातला झाला आहे, अवघड विषय. तर मित्रांनो आता वाजले आहेत साधारणतः 9 साडेनऊ वाजले असतील. आणि मी सकाळी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे झाला असा विषय की म्हणजे गोविंद मला म्हणला की ह्या नाही का नाशिक साईडला जायला नको, आपल्या गाडीचा काहीतरी विषय होतो. आणि नेहमीप्रमाणे विषय झालेला आहे. म्हणजे काळी जीप म्हणतात ना तसा. बघा गाडी आता गॅरेजला लावलेली आहे, गाडीची एक्सिलेटरची केबल तुटली आहे कच्चून. मी काय केलं माहिती का, मग डायरेक्ट गाडीची एक्सिलेटर केबल पकडली अशी म्हणजे खोलून आणि अशी वडत गाडी इथपर्यंत आणली. आता गॅरेजला थांबलेलो आम्ही. साधारणतः आता ते गॅरेजवाले गेल्यात वायर आणायला. तर बघूया किती वेळ लागतो आहे. अजून नाणे घाटाला आम्ही पोचणार. आता आम्ही आहे नारायणगावला. बरं नारायणगावच्या बायपासच्या इथंच वायर तुटली, म्हणजे नाहीतर बरं हायवेला कुठं लांब तुटली नाही, नाहीतर मग इथं येऊस तर मग आमची इथं चांगली आईमाई निघून गेली असती. आता दरवेळी म्हणतात ना व्हिडिओ बनवतो आणि काही ना काहीतरी कॉन्टेंटच्या नावाखाली असे उलतेपालते कार्यक्रम होत राहतात. आणि ही गाडी आहे ना म्हणजे ऑनेस्टली सांगायचं झालं तर या रूटला मी आलो तर ही गाडी दरवेळी काम काढते. तुम्ही अगोदरचे पण व्हिडिओ बघा, त्यात मी तेच काण झालेलं आहे. आता बघू आता किती वेळ लागतोय. गोविंद मोबाईलमध्ये बिझी, गाडी सगळीच खुली गाडी पूर्णपणे. फक्त एक एक्सिलेटर केबल काढायची म्हणून अख्खी गाडी खोलली. अरे गोविंदा काय म्हणशील याच्यावरती आता, काय म्हणणे तुझं आता? केळ केळ कोणता येऊ खर्च? कारण मी क्लिअर सांगतो इकडे आलं की गाडी काम काढणार, तो खर्च तुझ्या खात्यावर. तर फायनली आता गाडी नीट झालेली आहे. साधारणतः किती वाजले आता? 10 वाजलेले आहेत. आणि आता मी निघालो आहे नारायणगावातनं पुढे नाणेघाटला जायला. नाना विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत. आता परत गाडी पंक्चर झालेली आहे. 840 हे 60 600 रुपये तुझ्या खात्यात झाले. 600 रुपये मी काही तुला घंटा देतोय तुझ्या हातामध्ये. परत गाडी आहे ना पंक्चर झालेली आहे. तुम्ही बघू शकता टायर आता. हा दिसते काही घंटा दिसत भाऊ. तर आतापर्यंत आमचा 600 रुपये खर्च झालेला पद्धती तुझ्या खात्यामध्ये. आम्ही याच्यानंतर देईन तसं काय. पण म्हणतात ना या रोडला आलो की असे कांड होत राहतात. आता काय करावं. अशा प्रकारे पोचलो आम्ही शिवजन्मभूमीत. आता मी आहे शिवनेरी किल्ल्याची ना. मागे तुम्ही बघू शकता शिवनेरी किल्ला वरती. आणि आता मी चाललो आहे नाणेघाटला. उशीर झालेला आहे भरपूर. तिथं गोविंद गाडी चालवण्याची तयारीत
त्याचे फोटो मी काढले, पण त्यांनी माझे फोटो काढले नाही अजून. गोइंग टू नाणे घाट. आवाज तर काही येत नसेल, पण मस्त असं निसर्ग सौंदर्य आहे नाणे घाटाच्या रोडला. आणि रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. आणि फक्त मध्ये मध्ये थोडा रस्ता खराब आहे. आता तुम्ही पाहू शकता नाणे घाट इथून साधारणतः 10 किलोमीटरवरती. आणि मस्त निसर्ग सौंदर्य पाहू शकता. रस्ता. आता मी इथून मस्त 1-2 फोटो काढणार आहे. चले गोविंद, उशीर होईन आपल्याला. तर मी आहे आता नाणे घाटला. आवाज तर काही येत नसेल. नाणेघाट बघून झालेला आहे आणि मी चाललो आता रिव्हर्स वॉटरफॉलकडे. साधारणतः 12 वाजले असतील. तर आता म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉलचा रस्ता मला माहीत नाही, पण मी गुगल मॅपला जरा नाही का जे रूट्स असतात ना ते पाहिलेले, त्याप्रमाणे अंदाजाप्रमाणे मी जाणार आहे. किंवा इथं गर्दी पण आहे बऱ्यापैकी. मी आता आहे रिव्हर्स वॉटरफॉलला चाललो आहे. आणि म्हणतात ना धुक्यात हरवली वाट, तसा आमची वाट लागलेली आहे. कारण की इथे सगळीकडे धुकंच धुकं आहे आणि काहीच कळना की कुठं जायचं आहे काही कळत नाही. तरी पण माझ्या मोबाईलमध्ये मी ऑफलाईन मॅप्स डाउनलोड केले होते. आता आवाज आता टर्ब्युलन्स तुम्हाला येत असं ना, भरपूर वारं सुटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे ढग आहे. म्हणजे काही रस्ते समजत नाही आहेत. तरी मी ऑफलाईन ते नेव्हिगेशन ठेवलेलं आहे, त्यामुळे मला बऱ्यापैकी रस्ते माहिती आहेत. हो चला, आता तिथे गेलो होती मी डायरेक्ट व्हिडिओ चालू करून, कारण की पाऊस आहे त्यामुळे मला व्हिडिओ काढता येत नाही आहे. ठीक आहे, चला बाय. तर फायनली मी पोहोचलेलो आहे रिव्हर्स वॉटरफॉलला. इथे तुम्ही बघू शकता, मी आता कॅमेरा रोटेट करतोय. माझ्या पाठीमागे इथे रिव्हर्स वॉटरफॉल आहे त्या साईडला. अरे यार हे बोट करतायत माय, म्हणजे नाही का उलटं ते कॅमेरामध्ये मला प्रॉब्लेम होतो की ते नाही का सांगायला कुठं काय वगैरे. तर एकदम खूपच म्हणजे मी साधारणतः तुम्हाला सांगायचं झालं तर नाणे घाटपासनं हे 1 किलोमीटरचं अंतर आहे. पोचलेला फायनली मी पोचलो आहे रिव्हर्स वॉटरफॉलला. काय सॉरी. तर मित्रांनो मी फायनली पोचलेलो आहे इथे रिव्हर्स वॉटरफॉलला. खूप मन प्रसन्न झालेलं आहे, कारण की 1 किलोमीटर तुम्हाला नाणेघाटवरून 1 किलोमीटर चालत जावं लागतं. आणि तुम्ही बघू शकता एकदम पूर्णपणे निसर्गाने थटलेलं पूर्ण सह्याद्रीचं डोंगर रांग आहे. आणि पाठीमागेच बघा रिव्हर्स वॉटरफॉल आहे. त्यातलं पाणी काही एवढं रिव्हर्समध्ये येत नाही, कारण की थोडं हवा पण कमी आहे. म्हणजे पावसाचं प्रमाण बी कमी आहे आणि हवा पण कमी, त्यामुळं पाणी जास्त येत नाही आहे. तर हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे. थोडंसं पाणी रिव्हर्स येत आहे. आता थोडंसं मी पुढं बहुतेक मला थोडं उशीर होतं आहे, त्यामुळे मी जात नाही आहे. तर इथूनच मी रिव्हर्स गिअर टाकणार आहे, डायरेक्ट रिव्हर्स पुणे. पूर्ण पाणी असं वाटतं की पाऊस पडतो आहे, पण सगळं ते रिव्हर्स वॉटरफॉलचं पाणी आहे.